जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथील कुमारी आरती बाबासाहेब पानसरे वय 20 हिने आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात पुणे शहर येथे भरती होण्याचा मान मिळवला आहे। शेतकरी कुटुंबातून पुढे येत आरतीने मिळवलेले हे यश गावासाठी अभिमानास्पद ठरले असून संपूर्ण वाघापूर व पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आरतीला या यशासाठी जय हिंद करिअर अकॅडमीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। अकॅडमीतील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने शारीरिक तसेच लेखी परीक्षेची मेहनतीने तयारी केली। सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश संपादन केले। तिच्या निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी वाघापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी तिची भव्य मिरवणूक काढली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक युवती सहभागी झाले होते। यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात आरतीला शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी तिच्या जिद्दीचे कौतुक करत इतर तरुणींनी तिच्याकडून प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले। तसेच तिच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छाही दिल्या। यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक, जय हिंद करिअर अकॅडमीचे संचालक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात आरतीने आपल्या यशामागील प्रवास सांगत कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाले असे सांगितले। आरती पानसरे हिच्या यशामुळे वाघापूर गावाचा नावलौकिक वाढला असून परिसरातील अनेक युवक युवतींसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे। तिच्या या यशाचा अभिमान संपूर्ण संगमनेर तालुक्याला वाटत आहे। वाघापूर गावची सुकन्या पानसरे परिवारातील आरती बाबासाहेब पानसरे हिचं महाराष्ट्र पोलीसमध्ये पुणे विभागाकरता तिची महिला पोलीस म्हणून निवड झालेली आहे आणि त्याकरता एक आनंद साजरा करण्याकरता, तिचा सन्मान करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। पानसरे परिवार हा स्वर्गीय सीताराम पानसरे यांच्या नावाने ओळखला जाणारा हा परिवार आहे। आज 14/4/2026 आहे। 10 वर्षापूर्वी याच दिवशी मामांचा स्वर्गवास झाला होता आणि आज त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी, 10व्या स्मृती दिनाच्या दिवशी त्यांची नात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ते आर्मीमध्ये होते आणि ही पोलीसमध्ये, परंतु सेवा देशाचीच आहे, सेवा समाजाचीच आहे। आज मामांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन या ठिकाणी करतो। हा परिवार हा कष्टाने उभा राहिलेला हा परिवार आहे। सीताराम मामांनी आर्मी जॉईन केली। मी आज सकाळी घरी गेलो, त्यांना अभिवादन केलं, त्यांचा एक फोटो पाहिला, मी मोबाईलवर आज टाकलाय तो फोटो। त्यांनी देशाची सेवा केली। भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश आणि भारत चीन ह्या 3 युद्धाच्या कालखंडामध्ये त्यांचा सहभाग हा भारताच्या सेनेमध्ये होता। रिटायर झाले, आपली पारंपरिक वडिलोपार्जित शेती त्यांनी या ठिकाणी सुरू केली। 2 मुलं रावसाहेब आणि बाबासाहेब, त्यांना घेऊन कुटुंबाचा गाडा चालला। गावच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग हा अतिशय मोठा असायचा। नातवांना शाळेत घेऊन जाणं, त्यांचं सर्व देखभाल, त्यांचं शिक्षण, आपली शेती आणि अगदी नीटनेटकं सर्व गोष्टी, आर्मीची सवय त्यांना होती आणि त्या पद्धतीनं ते दैनंदिन त्यांचा कारभार हा चालू असायचा। अभिवादन करून स्वप्न, आई वडिलांची जिद्द, मनाची ताकद पायाची, खेळ मस्तीचा नाद भरतीचा, आशीर्वाद पात्र आजी आजोबाची। पण या क्षणाला आजोबा कन्या आरती हिची पोलीस भरतीत निवड झाली। खरं म्हणजे हे तिच्या कष्टाचे आणि जिद्दीचे फळ आहे। आता देशाची आणि समाजाची सेवा करण्याची तिची जबाबदारी महत्त्वाची राहील। आज कार्यक्रमाच्या दिवसाचा योगायोग असा आहे की आज आमचे काका आदरणीय सीतारामजी पानसरे यांचे पुण्यतिथीचा दिवस आहे।
आणि तेही सैनिक होते. त्यामुळे त्यांचा देशसेवेचा वारसा या कन्येने पुढे चालू ठेवला, याबद्दल आनंद वाटतो. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल आणि उज्ज्वल भविष्यासाठी आरतीला पुढील यशस्वी वाटचालीस आमच्या काळे परिवाराच्या वतीने तसेच समस्त निमगाव टेंबी ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुणे शहरपदी निवड झाली. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यांना पहिलं अभिवादन करतो, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आणि आमचे बंधू सीताराम बबन पानसरे त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. आज आरतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक मार्गदर्शन मिळालं आणि हे खरं मार्गदर्शन आपल्याला या अकॅडमीचे आपले गुंजाळ सर आणि साबळे सर यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. कारण कुठल्याही याच्यात शिक्षक म्हणजे योग्य मार्ग कोण दाखवतं, हे या दोन्ही शिक्षकांनी तो मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. तसं आरतीच्या बाबतीत जर म्हटलं, सीताराम भाऊ पहिले आर्मीमध्ये होते. आर्मीमध्ये असताना तसं साबळे कुटुंबाचं सुद्धा तसं त्यांना मार्गदर्शन मिळालं. ते सुद्धा साबळे कुटुंबसुद्धा आर्मीमध्ये होतं आणि सुरुवात खर्डी गावचा जर विचार केला तर आर्मीमध्ये सगळ्यात जास्त माणसं जी आर्मीचे असतील तर खर्डीचे आपल्या असे, आणि त्यांचं मार्गदर्शन आपण वाघापूरवाल्यांनी सुद्धा घेतलं. आज आरतीच्या निमित्तानं आरती एक चांगली अधिकारी बनली आणि अजून तिची पोस्ट चांगल्या प्रकारे होऊ, ती PSI IPS वगैरे ते ज्याप्रमाणे तिला मार्गदर्शन मिळेल तसे ती हो अशी मी आपल्या सर्व वाघापूर ग्रामस्थांच्या वतीनं, पानसरे पाटलांच्या वतीनं आणि आपण सर्व आलात सर्वांच्या वतीनं मी आरतीला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. असंच तिनं पुढे चालवला. देशसेवेचा एक वारसा तिला या पानसरे परिवाराच्या तिच्या आजोबांकडून मिळाला. या ठिकाणी खरोखर आज त्यांच्याही आत्म्याला नक्कीच मनापासून त्या ठिकाणी आनंद मिळाला असेल, शांतीही मिळाली असेल. परंतु या आरतीची दुसरीही बाजू एक आहे, ती या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते. हिचं मामाचं गाव हे चिकणी आहे, म्हणजे आमच्या गावची ती भाची आहे आणि तिचे तिकडले आजोबा देखील त्या ठिकाणी शिक्षक होते. म्हणजे माजी केंद्र प्रमुख ते होते आणि एक आदर्श शिक्षक. आमच्या गावातील पहिले ग्रॅज्युएट हे तिचे आजोबा देवराम मुरलीधर वरपे गुरुजी होते आणि ते शिक्षक होते. तिचे तिकडलं ही ते वातावरण सुद्धा म्हणजे बीज हे असं पेरलं जातं, इकडलं तर तिला मिळालंच आणि हा एक सुवर्ण असा संगम त्या ठिकाणी झाला. तिचे आजोबा त्या ठिकाणी शिक्षक होते. तिच्या मावसबाईने याआधी देशसेवेमध्ये गेलेले आहेत. तिचे एक मामा ज्यांची गेल्या वर्षी युवराज देवराम वरपे म्हणून तेही नायब सुभेदार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे हा संपूर्ण वारसा त्या ठिकाणी तिला मिळालेला आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये तिच्या आईवडिलांचे अविरत परिश्रम, तिच्या कुटुंबाचा वारसा आणि तिची स्वतःची जिद्द, चिकाटी, निष्ठा, अभ्यास या सगळ्यांच्या योगदानातून तिने ही दिव्य आणि गरुड झेप घेतली. तिने ही यशाची उत्तुंग भरारी अशीच चालू ठेवून एक दिवस या अवकाशालाही तिचा अभिमान वाटावा, इतकं या सह्याद्रीला अभिमान वाटावा, इतकं महान कार्य तिच्या हातून घडावं ही मी माझ्या समस्त चिकणी ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, आमच्या आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या वतीनं तिला या ठिकाणी सदिच्छा देतो आणि थांबतो. आजची सत्कार मूर्ती माझी विद्यार्थी कुमारी आरती पानसरे. सर्वप्रथम मी तिच्या बाबांना 10व्या पुण्यस्मरणानिमित्त माझ्या सैनिक कल्याण समिती, माझी जय हिंद करिअर अकॅडमी तर्फे त्यांचे अभिवादन करतो. तसेच मंचावर उपस्थित आरतीची आजी, आरतीची आई, आरतीचे वडील यांनाही अभिवादन करतो व समस्त वाघापूर गावकऱ्यांचे मी थोडी माफी मागतो, कारण की आम्ही तुमच्यापेक्षा एवढे मोठे नाही की आम्ही इथे स्टेजवरती बसावं. माझे मार्गदर्शक या ठिकाणी ॲडव्होकेट सर खाली बसलेले आहेत, नानासाहेब शिंदे सर, आणि आम्ही वरती बसलेलो आहे. मनाला खूप मगासपासून लागतंय की नाही, ही गोष्ट मला माझ्या मनाला पटत नाहीये. सर्वप्रथम मी माफी मागतो. परंतु आज ज्या सत्कार सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्या आरतीचा आतापर्यंत सर्वांनी गुणगान गायलेला आहे. परंतु तिने केलेला जीवन प्रवास हा आम्ही दोन शिक्षकांनी, माझे सहकारी साबळे सर व मी, आम्ही दोघांनी एकदम जवळून बघितलेला आहे. तो मी थोडासा तुम्हाला सांगू इच्छितो. मी जास्त वेळ बोलणार नाहीये, पण एक
एका मार्काने राहिलेली मुलगी मागच्या वर्षी 2024च्या भरतीमध्ये एका मार्काने राहिलेली मुलगी 2026 पर्यंत कशी झटते त्या ग्राउंडवरती हे बघून आजही आमचं मन असं कासावीस होतंय. एक मार्काचं महत्व काय हे आजही आम्हाला सर्वांना कळतंय, आरतीलाही तेवढंच कळतंय. कारण की तिने जेव्हा ग्राउंडवरती यायचं पेपरमध्ये 92, 93, 95 मार्कापर्यंत जायचं, परंतु त्या एवढ्या मार्कापर्यंत जाऊन सुद्धा एक मार्क तिला हुलकावणी द्यायचा हे खूप मन तोडणारं आणि मन हेलवणारं होतं. तिची सुद्धा जिद्द, जसं आम्ही नावच ठेवलेले स्वप्न आईवडिलांची जिद्द मनाची ताकद पायाची, ती तिने तिची खचून दिली नाही. तिच्या जिद्दीच्या जोरावरती तिने 2026च्या पोलीस भरतीमध्ये आपलं एका मार्काच्या बदल्यात तिने 10 मार्काने प्लस होऊन तिच्या कास्टमध्ये ओबीसी कास्ट मधून 10 मार्काने प्लस होऊन पुणे शहरामध्ये आज तिने तिचं स्थान मिळवलेलं आहे. कारण की आज अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी राहिलेले आहेत, परंतु आपली आरती पुणे या ठिकाणी पोलीस म्हणून कार्यरत होणार आहे. खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला तिचे शिक्षक असल्याचा. माझे सहकारी साबळे सर हेही तिच्या बरोबरीने तोडीस तोड, आज त्यांचं वय 41-42 वर्ष जरी असलं तरी ते 19 वर्षाला मुलाला आणि मुलीला लाजवेल अशा पद्धतीने पळत असतात. नेहमीच ते त्या मुलांपाठीमागे उभे राहतात, कारण की आपले विद्यार्थी हे झालेच पाहिजे. आणि मी ऍडव्होकेट सरांना, नानासाहेब सरांना मी सांगू इच्छितो की आपण 2 वर्षापूर्वी वाघापूरमध्ये आपण किरणच्या घरी बसलो होतो. तुम्ही सांगितलं होतं का सर हे मुलं झाली पाहिजे. सर मी अभिमानाने सांगतो किरण सुद्धा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये व किरणची बायको प्रमिला ही सुद्धा मुंबईमध्ये जेल पोलीस ही घडलेली आहे. त्यानंतर आता आरती सुद्धा आपली पोलीस घडवलेली आहे. तुम्ही दिलेला शब्द आम्ही सोडलेला नाहीये. आम्ही त्याच जिद्दीने आजपर्यंत पुढे पुढे जात आहोत आणि यापुढेही जाणार आहोत. तुमचं मार्गदर्शन नक्कीच मिळेल. आम्हालाही मिळत आतापर्यंत आलेलंच आहे, परंतु आरतीलाही मिळेल, कारण की आरती फक्त पोलीस झालेली आहे. तुम्ही ऍडव्होकेट आहात, कारण की पोलिसाला ऍडव्होकेटचं ऐकावं लागतं. असं हे सर्वच ठिकाणी आहे. आरतीलाही मी हे करेल की नेहमी तू सरांचं मार्गदर्शन घेत राहा आणि यापुढे कसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये राहायचं आणि एक अभिमानाने राहायचं. कोणताही आपल्यावरती छोटेसही बोट कोणी केलं नाही पाहिजे, लांछनास्पद गोष्ट आपल्यातर्फे घडली नाही पाहिजे, याचं नक्कीच तुला काळजी घ्यायची आहे. आजचा जो आपली कुमारी आरती बाबासाहेब पानसरे हिचा पोलीस दलामध्ये सिलेक्शन झालं असं म्हणण्यापेक्षा तिनं आपलं सिलेक्शन करून घेतलं आणि तिचे जे कष्ट ते आज खऱ्या अर्थानं हे आपणा पानसरे परिवारासाठी आपल्या सर्वांसाठीच खूप आनंददायी आहेत. तिच्या भावी आयुष्यासाठी, तिच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्याच वतीनं मी तिला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तिला खऱ्या अर्थानं तिच्या कष्टाला खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल आणि तिला जे कष्ट केले त्यातनं ती सिलेक्शन झालं. तिचा अनुभव खऱ्या अर्थानं तिनं आपल्यासमोर शेअर केला असेल. पुन्हा एकदा तिला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आज आपल्या वाघापूर गावची कन्या आरती पानसरे हिचं महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल आरती तुझं माझ्याकडून, तसेच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार आणि आपल्याच वाघापूर गावचे जावई आमदार अमोलभाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून तुझं खूप खूप अभिनंदन. आणि खरं तर वाघापूरच्या ही आपल्या लेकरांची आन बान शान आणि आज आपले हे लेकरं पुढं जात आहे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. सुरुवात तुझ्यापासून झाली. आणखीन छान माझ्या मते राहण्यांची मुलगी पण ते बाहेरून आलेल पण आपल्या इथेच नाही, तिचंही सिलेक्शन झालं. आज आरतीचं झालंय. नक्कीच आरतीचा जो काय झाली तर आरतीसारखंच अशा सगळ्या जणी विचार करून पोलीस भरती असेल, बाकी विविध क्षेत्रात असतील, तिथे सुद्धा ह्या मुली आज पुढे जातील आणि आपल्या गावचं नाव मोठं करतील, की जेणेकरून आपल्या आई वडिलांचं नाव मोठं होईल. आज सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे तिचे आई वडील असतील, काका काकी असतील, आजी बाबा असतील, मामा असतील, म्हणजे संपूर्णच नातेवाईक
कारण की एखाद्या क्षेत्रात जायचं, पोलीस भरतीला पहिले आपण म्हणायचो की मुलींना जायला, घरचे नाही म्हणायचे, मुलांसाठी सगळे हो म्हणायचे पण मुलींना नाही म्हणायचे. पण कुठेतरी ह्या 2-4 महिन्यात बघतोय की सगळ्या मुलींचंच सिलेक्शन होतंय जास्त प्रमाणात. आज तुझ्या पाठीशी आज घरचे तर होतेच, पण आपलं जे काय अकॅडमीद्वारे, कालही तुमचं सर अभिनंदन केलं, आजही तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही छान मुलं घडवता आणि तुमच्या या यशाला नक्कीच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्टमध्येच मुलं आज भरतीत जात आहे. ही पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज सुद्धा माझ्या मते बऱ्यापैकी मुलींचं जे सिलेक्शन झालंय त्यात पुणे शहर आणि अहिल्यानगरचं हेच ठिकाण भेटलेलं आहे. म्हणजे त्यांना कधी अडचण येणार नाही, कारण की थोडासा ड्राय भाग म्हटलं की त्या ठिकाणी तिथे काम करायला फार अडचणी येतात. पण आज तुझी पोलीस पुणे शहरमध्ये भरती झाली आहे, तिथं तुला अडचण येणार नाही. पण कधी काही अडचण लागली तर नक्कीच आम्ही तुझ्या पाठीशी एक बहीण म्हणून आणि आपले जावई म्हणजे तुझे दाजी म्हणून नेहमीच तुझ्या पाठीशी उभे राहतील. कारण की कुठल्याही क्षेत्रात काम करायचं म्हटल्यावर अडचणी फार असतात. आज तू तिथपर्यंत उंची गाठली आहे आणि अशी अपेक्षा आमची आहे की इथपर्यंत मर्यादित न राहता पुढचं सुद्धा तू पुढे जाऊन आणखीन परीक्षा द्यावं आणि पुढच्या पदावर जावं, ही आम्हाला तुझ्याकडनं फार अपेक्षा आहे. पण आज आरतीने ती उंची गाठली आणि तिच्या आईवडिलांचं नाव आणि आपल्या वाघापूरकरांचं नाव मोठं केलंय. हा आपल्या वाघापूरकरांना अभिमान पाहिजे, कारण की आपल्या लेकराचा मान सन्मान आपणच केला तर संपूर्ण तालुकाही करतो, संपूर्ण राज्यही करतं आणि संपूर्ण देशही करतो. पण आता सवय लागली सगळ्यांना की आपलं ते बाळण लोकांचं ते कार्ट म्हणायची. हे गोष्ट कुठेतरी बाजूला ठेवून अशाच लेकरांचा असं प्रोत्साहन करा, प्रोत्साहित करा की जेणेकरून असं. आणि तुम्ही सुद्धा महिला भगिनी आणि तुम्ही सुद्धा घरी जाऊन आपल्या मुलांना म्हणू नका, टोमणेसारखे देऊ नका की आज आरती भरती झाली, तुला काही येत नाही, तू काही करू शकत नाही. ह्या गोष्टी सोडून त्याला काय येतं, तिला काय येतं, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. असं नाही की आरती हे झाली म्हणून आपल्याही पण मुलींनी पोलीस व्हावं, आपल्याही पण मुलांनी पोलीस व्हावं. अशा भरपूर आपल्या मुलांमध्ये कोणते कलागुण आहे हे जाणून घ्या. एखाद्याला डॉक्टर व्हायचं असतं, एखाद्याला इंजिनियर व्हायचं असतं, एखाद्याला छान डान्स करतो तो डान्सर सुद्धा होऊ शकतो, कोणी गायनाच्या ह्याच्यात. फक्त त्याला योग्य ते मार्गदर्शन करा आणि आपले मुलं घडवा. कारण की मुलं हे जन्मताच देवानी घडू घातलेले असते, खूप हुशार असतात. पण त्या हुशारीसाठी आपलं मार्गदर्शन, आपली मोलाची साथ तितकीच महत्त्वाची असते. पण आरती, तुला तुझ्या पुढील वाटचालीस माझ्याकडून तसेच आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. जय. ओळख करून द्यायची गरज नाहीये, तरीही माझं नाव आरती उज्ज्वला बाबासाहेब पानसरे. आज पुणे शहर जिल्हा पोलीसपदी निवड आणि आज माझा जो कौतुक सोहळा आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित राहिला, तुमचे खूप खूप धन्यवाद. मी कुठल्या गोष्टीची प्रिपरेशन करून आलेली नाहीये. काल माझे BCS चे पेपर संपले. मला मी काय बोलणार आहे याचं वेळ नाही भेटला मला तयारी करण्यासाठी. पण ते म्हणतात ना, जो आपण संघर्ष केलाय तो सांगायला शब्दही अपुरे पडतात आणि तो सांगायला कुठल्या गोष्टीची तयारी ही लागत नाही. 2024ला मुंबई चालकला फॉर्म होता, 120-122 मार्क पाडून सुद्धा फक्त वयामुळे वेटिंगला राहतो. आणि ती गोष्ट साधी नाही. ज्या दिवशी म्हणजे शनिवार होता आणि पेपर होता माझा, त्या दिवशी रात्री रिझल्ट लागलेला होता. खूप 25-30 कॉल्स आले होते. सगळ्यांना वाटत होतं की माझं काम होईल, पण नाही झालं. 19 वर्ष वय होतं, वयामुळे वेटिंगला राहिले होते. आणि आवरलं होतं. सकाळी फोन पाहिला, खूप फोन आले होते. म्हटलं 100% आपला रिझल्ट लागलाय. एकदा लिस्ट ओपन केली, पाहिलं तिथं मेरिट आपलं जेवढं आहे तेवढंच आहे. पण मग सपोज 120 मेरिट लागलंय आणि आपल्याला पण 120च मार्क आहे. पण जेव्हा लिस्ट ओपन केली आणि माझं नाव सर्च केलं, लिस्ट मध्ये नाव नव्हतं, खाली वेटिंग लिस्ट होती. वेटिंग लिस्ट मध्ये नाव सर्च केलं, वयामुळे वेटिंगला होतं. खूप वाईट वाटलं. आवरलं होतं, शूज वगैरे घातले, बॅग घेतली, अकॅडमीला गेले. पेपर होता, शनिवार होता. हेच गुंजा सर होते, ते म्हणजे मला हिंमतच नाही झाली सांगायची की सर माझं नाही झालं किंवा वयामुळे वेटिंगला राहिलं. आणि पेपर दिला, 78 मार्क पडले.
आणि तेव्हा खूप रडले होते मी. आणि हेच ते सर होते ज्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले की आरती, आज जी तू पेपरला आली ना, त्याच्यापेक्षा दुसरं यश तुझ्या आयुष्यात कुठलंच नाहीये. आणि तू जर हेच पुन्हा करत राहिली, वर्षभर डेडिकेशन दिलं, तर पुढच्या भरतीमध्ये हे तुला कोणीच अडवू शकत नाही. ग्राउंड थोडंसं कच्चं होतं. कायम 800 मीटरची टेस्ट झाल्यानंतर आमचे साबळे सर मला विचारायचे, आरती किती टायमिंग आला, कोणाला विचारू नाही विचारू, मला 100% विचारणार. अकॅडमीला गेले होते तेव्हा वनरक्षकची ऍड आलेली होती. भरतीचा टायमिंग होता 12 मिनिटं, माझा होता 25 मिनिटं. 25 मिनिटं टायमिंग होता. 25:43 पहिला 3 किलोमीटरचा टायमिंग आला होता. तर भरपूर म्हणजे मुलीच होत्या माझ्या बरोबरच्या. रील सेंड केली होती विठ्ठल गांगणे सरांची, ताई तुझा टायमिंग जर 25 मिनिटाच्या पुढे असेल तर तू जगातली कुठलीच भरती करायची नाही. आणि आज मी अभिमानात सांगते की लोकांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता मी आज वर्दी घालून तुमच्या समोर उभी आहे. हे फक्त माझे आई वडील, माझे दोन्ही शिक्षक, माझी आजी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी 12वी नंतर जेव्हा 12वीला होते तेव्हा कोरोना आला होता आणि सीईटीला नाही मार्क्स पडले, नाही माझं ऍडमिशन झालं. मी बीसीएसला ऍडमिशन घेतलं, 85,000 भरून बीसीएसला ऍडमिशन घेतलं. तर माझे आई वडील शेतकरी आहे, आपल्याला 1,000 रुपयाची किंमत माहिती आहे. आई सकाळी उठायची, वावरात जायची, 1,000 रुपयासाठी लोकांच्या वावरात सुद्धा काम केलेलं आहे. हे डोळ्यांनी पाहत होतो आम्ही सर्व. आणि जेव्हा मी म्हटलं की मला भरती करायची आहे, मला एकदा सुद्धा नाही विचारलं की तुझी 85,000 फी भरली आणि तू आता म्हणती भरती करायची, ते पैसे वाया जातील, ठीक आहे तुला जे वाटतं ते कर. माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. माझ्या आईला माझं एवढंच म्हणणं आहे, आई तू 1-1 रुपया पदराला बांधलास तू माझ्या शिक्षणासाठी. तुझी हीच लेक जगातलं सगळं सुख घेऊन ये तुझ्या त्याच पदरात टाकण्यासाठी. बोलायला खूप काही आहे, मनात म्हणजे गहीवरून येतंय, कारण की संघर्ष तितका केलेला आहे. आणि हे माझे दोन्ही शिक्षक, माझे आई वडील यांचा माझ्यावरचा विश्वास तो असार्थ ठरलाय. आणि हे जर माझ्यासोबत नसते, आज माझ्या जे यशाचं श्रेय आहे माझे पीटी इन्स्ट्रक्टर साबळे सर, मला पेपरला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे गुंजाळ सर. सरांनी असं कधीच म्हटलं नाही की बाकीच्या अकॅडमीमध्ये शनिवारी पेपर होतो. आम्ही जर म्हटलं ना सर आमचा बुधवारी पेपर घ्या, तर सर रात्र बसून आमच्यासाठी पेपर तयार करायचे. सर मागच्या भरतीला म्हटले होते 47 मार्क घेऊन या ग्राउंडला मी 500 रुपये देईन. आता 47 तर काही येणं पॉसिबल नव्हतं. सर म्हणलं पेपरवाल्यांसाठी काहीतरी ठेवा. हे सरांनी मला तेव्हा 500 रुपये दिले होते. 80 मार्क आले होते पेपरला. सरांनी ऑफर ठेवली की 85 मार्क त्याला फ्री पेपर. सर तेव्हा जर तुम्ही ऑफर ठेवली नसती तर आम्ही कधी 85 क्रॉस केलं नसतं. आणि खूप दिवस 85 झालं, 85-86. सर म्हणे नाही आता 90 मार्काला ऑफर ठेवू आपण. 90 खूप दिवस पडले नाही 90, पण मग एकदा 90 क्रॉस गेलं ना तर मग सर म्हणे नाही म्हणे आता नाही, असं तसं 95 मार्क पाडून दाखवा. मग 93-94 वर लेवल गेली. फक्त म्हणजे नाही का सर म्हणायचे की नाही का 90 पाडा 95. सरांची पण अपेक्षा होती आणि ते पण अपेक्षा करायची की आपले मुलं कुठंतरी पुढे गेले पाहिजे. सर 90-95 सांगायचे. तर आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की सर तुम्ही जर 90-95 सांगितले नसते तर आज 86 मार्क मला पेपरला कधीच पडले नसते. आमचे सावळे सर असतील, दिसायला खूप स्ट्रिक्ट दिसत आहे पण असं काही नाहीये. दिसायला खूप स्ट्रिक्ट आहे. मागच्यापासून म्हणते सर 2 शब्द बोला पण नाही म्हणते. तर दोन्ही सर आपण सर्व माझ्या आज कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित राहायला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अजून सांगायचं म्हटलं तर सकाळी 5 वाजता उठायला लागायचं, ग्राउंड 7 वाजता. ग्राउंडला 2 मिनिटं लेट झाले तर आमचे सर म्हणायचे की ग्राउंडला लेट हेच 2 सेकंद आहे आरती, तिथं 1 सेकंद महत्वाचं होतं. 1 सेकंद असतं आज तू पोलीस असती. सकाळी 5 वाजता उठायचं, आवरायचं, ग्राउंडला जायचं. झोप खूप यायची, प्रत्येकाला येते, पण मनात एकच विचार यायचा की झोप आयुष्यात कधी पण घेता येईल, पण झेप आयुष्यात कधी पण घेता येत नाही. ते एक सक्सेस कालावधी असतो माणसाचा आणि ते आपल्याला सिद्ध करायचं असतं. माझे आजोबा पण आर्मीत होते आणि खूप इच्छा होती की आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवायचे. आजीची खूप इच्छा होती. आजी एकदा म्हटली होती की मला फक्त कुठली पण असू दे पण मला तुला वर्दीत बघायचंय. अरे आजी आज मी
खरंच म्हणजे खूप अभिमानाने सांगते की आजीचं मी ते सुद्धा स्वप्न पूर्ण केलंय. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.